भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा झुंझुनू जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा झुंझुनू जी को प्रणाम। परमात्मा एक। परम पूज्य परमात्मा एक शोर मंडळ नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा झुंझुनूजी यांच्या आदेशाप्रमाणे मासिक चर्चा बैठक पुरगाव इथे सुरुवात आहे आणि या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवान बाबा हनुमानजीला प्रणाम। महान त्यागी बाबा झुंझुनूजी वगैरे खमारी आपला सगळं गरव करावं असं भगवानची आई वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। आजच्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय भोंडेकरजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष आदरणीय लाजवारजी यांना माझा नमस्कार आणि माझी सचिव परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे माजी सचिव श्रीमाननीय अमृते सर यांना माझा नमस्कार आणि मंच खूप मोठा असल्यामुळे जास्त विशेष समय खराब करत नाही आणि आदरणीय मंच उपस्थित सेवक सेवकिनी मुलेवारे यांना सर्वांना माझा नमस्कार। तर संचालक साहेबांनी माझ्या शिकवणीप्रमाणे विचार मांडण्याकरिता सांगितले आहे। मी आपल्या बुद्धीनुसार विचार मांडतो। तर बाबाची शिकवण सकाळची विनंती संध्याकाळची प्रार्थना 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम हे बाबाची शिकवण आहे। आणि बाबाने एका भगवंताची प्राप्ती करून प्रचार प्रसाराचे कार्य दुःखी मानवापर्यंत पोहोचण्याचे कार्य केलेले आहे। आणि बाबाने जे कार्य केलेले आहे ज्या ज्या ठिकाणी हे कृपा पोहोचलेली आहे त्यांचे जीवन सुखी झालेले आहे। आणि प्रत्येक आता सेवकांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून बोललेले आहे की तत्वशब्द नियमाने चालावे, तत्वशब्द नियमाने वागावे। हा खरा आहे बराबर बनाते। परंतु बाबांनी जे हे चर्चा बैठक दिलेले आहे त्या दुखीकरची अनपढ गवार शोकासाठी दिलेलं आहे की हे सेवक या चर्चा बैठकीच्या माध्यमातून चर्चा बैठकीत जातील आणि यांच्यामध्ये तत्व शब्द नियम हे काय आहे याची समज त्यांच्यात तयार हो हा बाबाचा उद्देश आहे। आणि त्यांच्या तत्व शब्द नियमाची समज तयार झाली तर तो सेवक आपल्या कुटुंबामध्ये आचरण करणारच आहे। म्हणून बाबांनी ह्या चर्चा बैठकीला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि आपल्याला बी देण्याची गरज आहे। आपण सर्व तत्व शब्द नियमाला महत्त्व देणे आणि या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्यामध्ये पुराणे विचार आता बाबांनी सांगितलं आहे की पुराणे विचार बंद करा, पुराणी पूजा बंद करा। तर पुराणी पूजा बंद झाली असं वाटते परंतु विचार बंद झाले नाही हाही वाट दिसून राहिला आणि ते विचार बंद झाले नाही म्हणून प्रत्येक कुटुंबावर काही ना काही प्रसंग खडा होते। कामुळे त्या विचारामुळे म्हणून तरी बाबांनी म्हटलं की मी माझ्या क्रमाने शिकलो। आपले विचार बदलले नाही आणि आपण त्या पुराण्या विचारामध्ये आजही फसलेले आहोत। तर आपल्याला विचार बंद करण्याची गरज आहे आणि नवे विचार आपल्या तयार करण्याची गरज आहे। तर नवे पुराणे विचार बंद होतील, नवे विचार आपल्यात कसे तयार होतील त्याच्यासाठी हे बैठक आहे। आपले पुराणे विचार या बैठकीच्या माध्यमातून बंद होतील, आपल्यामध्ये नवे विचार तयार होतील, नवे सद्बुद्धी तयार होईल, परमेश्वराबद्दल आपल्यामध्ये
सद्गुण तयार होतील आणि त्या बुद्धीच्या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या परिवाराचा साधा विकास करू शकतो. आपल्या कुटुंबामध्ये एक परिवर्तन होऊ शकतो. हे बाबाजी शिकवण्याने आता एवढं बोलून आपले बोलणे इथे समाप्त करतो. सर्वांना माझा नमस्कार.